गुड मॉर्निंग मंडळी. आज आम्हाला लय उशीर झाला आहे. किती वाजलेत? 6:51 झालेत. 7 वाजत आलेत आणि लय उशीर झाला. ही दोघं असं उठलीच नाहीत लवकर. मग आता बघू कुठं जायचं न ठरलेलं तर नाहीत आमचं. तर ही करणं बघा सायकल नवीन केली. कलर विलर देऊन एकदम टाकाटक केली सायकल त्याची. मग आता ओके सगळं. कोणाला सायकल बंद पाडणार नाही. चला निघूयात आपण. आणि आम्ही निघालो. अजूनसुद्धा आमचं काही ठरलं नव्हतं कुठं जायचं आहे ती. पण परत नाझियापाशी गेलो. तिथं मग डायरेक्ट मी लेफ्ट मारला. ते सगळ्यांनीच लेफ्ट मारला. डायरेक्ट सरळ राजाड्यावरच गेलो. मग आम्ही ठरलेलं नसतंच नेहमीचंच आहे ते आमचं. कुठं जाईल तिकडं जातो आम्ही. पण ह्या वेळेस जरा थोडासा छोटा आहे आणि जास्त फिरणार नाही. अनिकेतला 9:15 वाजता क्लास होता त्याच्यामुळे जास्त फिरलो नाही आम्ही. जवळ ना आले तरी पण तिला नको 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 म्हणतात. त्याला आणलाय कसा बसा रात्री म्हणून. चढतंय ते करण गेलाय पुढं. आता कुठं शोधायचं? हाय 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 सापडलं. तर मी ते सेल्फी पॉईंटपाशी पोचलो. तर माझ्या आधी करण इथे येऊन थांबला होता. आता थांबलो म्हणलं का हो ना कुठे तर तो महागा होता. म्हणलं थांबला आहे कुठेतरी. बघितलं तर ती एक काकू भेटलेला. त्याला ते काकूंवर बोलत येत होता. त्याला म्हणलं खून होतं ये लवकर. तर आला इथं लगेच. मग त्याला म्हणलं काय म्हणत होत्या. तर ते म्हणला नाही काय सायकल कसली कुठं जाता फिरायला काय काय अडकवले. मग ते करण म्हणला कुठं जायचं. त्याच्यावरून 2-3 मिनटं गेली आमची तिथं. करण म्हणला सज्जनगड रोडला जाऊ. मी म्हणलं नाही जातं. तेवढ्यात एक सायकलिस्ट काका होते ते तेवढे आले तिथं. ते म्हणले कुठे फिरता येता का कासला तिकडे. आम्ही म्हणलं नाही आज नाही येणार म्हणलं आम्ही. बरं बरं म्हणलं ठीक आहे. मग आम्ही तिथनं निघालो.
बात में हे कन्फ्युजन गडबड घोटायला रे असंच झालं. कुठं जायचं ते डिसाईडच करत नव्हती. तर का आता माझ्या मग लक्षात नाही. मग करण मला चला ITI कडनं आपण करंजातनं जाऊ. मग तिथनं टर्न मारला, यू टर्न घेतला. आम्ही सरळ डायरेक्ट करंजातनं म्हणलं जाऊ. मग गेलो फास्टमध्ये एकदम. थांबले आता करंजात ना आलो आम्ही करंजा रोड इकडनं डायरेक्ट जायचं होतं वाडा फाट्याकडे सरळ थांबले जात ना पुढे आम्ही निघालो वाडा फाट्याकडं मला तिथे थांबल्यावर सोन्या म्हणला की मला देते म्हणून कॅमेऱ्याचं सगळं म्हणून मी त्याला दिलं त्याला पाठीला सगळं अडकवलं ते आणि चला म्हणलं पुढं जाऊयात निघालो मग आम्ही
इथे वाड्यावर थांबलो जरा वेळ, 2च मिनटं थांबलो असेल, लई पण नाही. त्याला म्हणलं माझ्याकडे ते कॅमेराचं घेतलं मी आणि निघालो पुढं. त्या करणं आम्हाला काय काय सांगितलं, इथे विहीर आहे वाटतं खाली, त्या विहिरीत मोठी मोठी मासे आहेत म्हणलं, कलरची शार्क बीर काय म्हणलं, येड्या म्हणलं शार्क बीर नसतं म्हणलं मासे पाण्यात. म्हणलं बघूया चल म्हणलं, तर ती ऑरेंज बिरेंज मासे दिसत होते थोडेफार. बघितलं 2 मिनटं, तिथून लगेच निघालो आम्ही पुढे. चला जाऊयात. तर आता पोचत आले आम्ही वनवासाठी. ते तर ब्लॉग आम्ही इथंच थांबवतोय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, म्हणजे माझे प्रत्येक व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचण्यासाठी मदत होईल. आमचे ब्लॉग कसे वाटले तुम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. थँक्यू.